माझं नाव डॉक्टर ईशान गुप्ता आहे. माझी बायको आहे डॉक्टर निकिता केकानिया. त्यांनी यावर्षी पॅथॉलॉजी MD पॅथॉलॉजीमध्ये परीक्षा पास केलेली आहे. त्यांनी हा जे अभ्यास होता ते आमच्या लहानशा मुलीसोबत ते पार पाडलं. ते जेव्हा एक्झाम होती तेव्हा ती आमची जी मुलगी आहे मिस मिश्का, ती 2 महिन्याची होती. तर तिच्यासोबत तिने ती एक्झाम पार पाडली आणि अत्यंत मेहनत घेतली तिने. तर तिला अभिनंदन. आणि डीन सर, शिवाजी सुकरे सर, भरत सोनवणे सर, पॅथॉलॉजीचे जे HOD आहे त्यांनी तिला खूप सपोर्ट केलं. अनिल जोशी सर होते पहिले HOD, त्यांनी पण तिला खूप सपोर्ट केलं त्या पॅथॉलॉजीच्या एक्झाम पास करण्यामध्ये. तिने पण खूप मेहनत घेतली. तर तिला अभिनंदन. हमें आज बहुत अच्छा लग रहा है, हमारी बेटी को पैथोलॉजी की डिग्री मिली, डॉक्टर बन गई। बहुत बहुत खुशी हो रही है। प्रथम नाव सांगा मला. निकिता, डॉक्टर निकिता। काय सांगाल, काय आनंद वाटतो आपल्याला? बहुत अच्छा लग रहा है कि ये डिग्री मुझे मिली और सब फैमिली का सपोर्ट था। मेरे टीचर्स, HOD और डीन सर ने बहुत गाइड किया। इसके साथ मेरे को बहुत हेल्प मिले। कितना मेहनत करना पड़ रहा है आपको, बच्ची रहने के बाद भी आपने इतना कठिन परिश्रम में पास हो गए? हाँ, मेहनत करनी पड़ी साथ में, क्योंकि साथ में ही डिलीवरी हुई और फिर इसके साथ ही पढ़ाई करनी पड़ी। पर फैमिली का सपोर्ट था और टीचर्स का सपोर्ट था, डीन सर का सपोर्ट था, इसलिए ही ये हो पाया, डिग्री मुझे मिल पाई। बहुत बड़ी मेहनत है आपकी। थैंक यू। हमारा नाम? बहुत अच्छा लगा बेसिकली बेटी का इसमें नाती का आना, बेसिकली बहुत अच्छा लगा। लेकिन जब परिवार साथ में खड़ा रहता है तो कोई चैलेंज नहीं रहता है। बहुत अच्छा लगा। बहुत बहुत धन्यवाद आपका। पूरा नाम बोलिए सर। कृष्ण कुमार। मी डॉक्टर शिवाजी सुकरे, अधिष्ठाता, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच घाटी। आज MD MS करणाऱ्या 2021च्या बॅचचं ते या ठिकाणी आपला 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून पास झाल्यामुळे त्यांचा जो पदवीदान समारंभ, ज्याला आपण कॉन्व्होकेशन म्हणतो, तो या संस्थेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेला होता। आणि त्या प्रसंगी बहुतांश विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते, ज्यांनी MD मेडिसिन असेल, बालरोग विभाग आहे, सर्जरी विभाग आहे, नेत्ररोग विभाग, एनाटॉमी असेल, पॅथॉलॉजी, अशा अनेक विषयामध्ये त्यांनी या संस्थेमध्ये 3 वर्ष अत्यंत खडतर परिश्रम करून, रुग्णसेवा करून आपला हा जो कोर्स पूर्ण केलेला आहे। आणि ते MD MS परीक्षा उत्तीर्ण होऊन आता त्यांना जी पदवी प्राप्त झाली आहे, डिग्री प्राप्त झाली आहे, त्याचा पदवीदान समारंभ आम्ही या ठिकाणी उपस्थित केला होता। त्याबद्दल सर्व जे MD MS विद्यार्थी उत्तीर्ण झालेले त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो। माझ्यासोबत आमच्या संस्थेच्या उपअधिष्ठाता डॉक्टर प्रभा खैरे मॅडम, डॉक्टर विनोद मुंदडा, आमचे डॉक्टर श्रीनिवास गडप्पा, डॉक्टर अजय वरे, डॉक्टर सोनाली देशपांडे, डॉक्टर शैलजाराव, हे सर्व उपस्थित होते। आणि आम्हाला या सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप अभिमान आहे की त्यांनी मागच्या 3 वर्षामध्ये आमच्या रुग्णालयाची रुग्णसेवा ही अत्यंत समर्थपणे पार पाडलेली आहे। ते आमच्या संस्थेचा बॅकबोन म्हणून, पाठीचा कणा जसा असतो तसं ते आमच्या संस्थेचा आधार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि त्याच्याबद्दल परत एकदा मी संस्थेचा संस्थाप्रमुख म्हणून, अधिष्ठाता म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। आज पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला। या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अगदी हार्डवर्क करून, अभ्यास करून, पेशंटची रुग्णसेवा करून यश मिळवलेलं आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही संस्थेच्या वतीनं सर्वजण खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू। डॉक्टर प्रभा खैरे, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर।